नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे स्वतःला खूप मोठे समजतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा कोणीच हुशार नाही, कोणीच महान नाही. अशा लोकांमध्ये घमंड आणि अहंकार खूप असतो. अशा माणसाशी वागताना अनेकदा आपल्याला त्रास होतो. ते दुसऱ्यांचा अपमान करतात, स्वतःचं कौतुक करतात आणि इतरांना कमी लेखतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घमंडी माणसांचा अहंकार कसा तोडायचा आणि त्यांना त्यांच्या जागी कसं बसवायचं याचे 6 प्रभावी मार्ग या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. नंबर 1, शांत राहून उत्तर द्या. घमंडी माणूस अनेकदा दुसऱ्यांना चिडवून, टोमणे मारून किंवा कमी लेखून स्वतःची मोठेपणाची भावना दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला अपेक्षा असते की समोरचा माणूस रागवेल, भांडेल किंवा त्याच्याशी वाद घालेल. पण जर तुम्ही अशा वेळी शांत राहिलात आणि संयमाने उत्तर दिलं तर त्याला आतून अस्वस्थ वाटू लागते. कारण घमंडी माणसाला भांडणातून शक्ती मिळते, पण शांततेसमोर त्याचा आत्मविश्वास डगमगतो. जेव्हा तो पाहतो की त्याच्या बोलण्याने तुम्ही विचलित होत नाही, तेव्हा त्याला स्वतःची पद्धत चुकीची असल्याचं जाणवू लागतं. त्यामुळे शांतपणे, संयमाने आणि समजूतदारपणे वागणं हे घमंडी माणसाचा अहंकार कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. नंबर 2, त्याला जास्त महत्त्व देऊ नका. घमंडी माणसाचा अहंकार वाढवण्यामागे एक मोठं कारण म्हणजे लोक त्याला जास्त महत्त्व देतात. तो काहीही बोलला तरी लोक लगेच त्यावरती प्रतिक्रिया देतात, त्याचं कौतुक करतात आणि त्याच्याशी चर्चा करतात. त्यामुळे त्याला वाटतं की तो खूप विशेष आणि श्रेष्ठ आहे. पण जर तुम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला जास्त प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्या वागण्याला महत्त्व दिलं नाही, तर त्याला हळूहळू जाणवतं की लोक त्याच्याकडे तितकंसं लक्ष देत नाहीत. ही जाणीव त्याच्या अहंकाराला धक्का देते. कारण घमंड तेव्हाच वाढतो जेव्हा त्याला लोकांचे लक्ष आणि मान्यता मिळते. त्यामुळे कधीकधी शांतपणे दुर्लक्ष करणं हेच घमंडी माणसाला योग्य धडा शिकवण्याचं सर्वात सोपं साधन असतं. नंबर 3, आपल्या यशाने उत्तर द्या. घमंडी माणसाशी वाद घालून त्याला हरवणं फार कठीण असतं, कारण तो नेहमी स्वतःलाच बरोबर समजतो. अशा वेळी शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा आपल्या कामातून आणि यशातून उत्तर देणं अधिक प्रभावी ठरतं. जर एखादा माणूस तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमची क्षमता कमी समजत असेल, तर त्याच्याशी वाद घालण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करा. मेहनत करा, आपल्या कौशल्यांचा विकास करा आणि आयुष्यात प्रगती करा. जेव्हा लोक तुमच्या कामाची दखल घेऊ लागतात आणि तुमचा आदर करू लागतात, तेव्हा ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांना आपोआप त्यांच्या चुकीची जाणीव होते. अशा प्रकारे तुमचं यशच त्याच्या अहंकाराला सर्वात मोठं उत्तर ठरतं. नंबर 4, त्याच्या चुका त्यालाच दाखवा. घमंडी माणूस अनेकदा स्वतःला परिपूर्ण समजतो आणि त्याला वाटतं की तो कधीच चुकीचा असू शकत नाही. पण वास्तवात प्रत्येक माणूस कधी ना कधी चूक करतो. जर एखादा घमंडी व्यक्ती चुकीचं बोलत असेल किंवा चुकीचा निर्णय देत असेल, तर त्याच्यावरती रागवण्यापेक्षा शांतपणे आणि समजूतदारपणे त्याला सत्य दाखवणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, थेट टीका करण्याऐवजी नम्रपणे वेगळा दृष्टिकोन मांडला तर त्याला विचार करायला भाग पाडता येतं. जेव्हा एखाद्या माणसाला वारंवार लक्षात येतं की तोही चुकू शकतो, तेव्हा त्याचा अतिविश्वास आणि अहंकार हळूहळू कमी होतो. त्यामुळे सत्य आणि तर्क यांचा वापर करून त्याच्या चुका दाखवणं हा अहंकार कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे. नंबर 5, स्वतःचा आत्मविश्वास मजबूत ठेवा. घमंडी माणूस बहुतेक वेळा अशा लोकांना लक्ष्य करतो, म्हणजेच टार्गेट करतो, ज्यांचा आत्मविश्वास कमी असतो आणि जे सहज घाबरतात. जर त्याला समोरचा माणूस कमजोर किंवा असुरक्षित वाटला तर तो त्याला आणखीन कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने बोललात, स्वतःच्या मतावरती ठाम राहिलात
आणि स्वतःचा सन्मान तर त्याला तुमच्यावरती वर्चस्व गाजवणं कठीण होतं. आत्मविश्वास असलेला माणूस कोणाच्याही दबावाखाली येत नाही आणि तो स्वतःची किंमत ओळखतो. त्यामुळे घमंडी लोकांशी वागताना स्वतःचा आत्मविश्वास टिकवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आत्मविश्वास असलेली व्यक्ती सहजपणे कोणाच्याही अहंकाराला बळी पडत नाही. नंबर 6. योग्य वेळी अंतर ठेवा. काही लोकांचा अहंकार इतका मोठा असतो की त्यांना बदलणं किंवा समजावणं जवळजवळ अशक्य असतं. अशा लोकांशी सतत वाद घालणं किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं यामुळे फक्त आपली मानसिक शांतता बिघडते. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वात शहाणपणाचा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवणं. याचा अर्थ पळ काढणं नाही, तर स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचं रक्षण करणं आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांच्या नकारात्मक वागण्यापासून दूर राहता, तेव्हा तुम्हाला शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगता येतं. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं. काही वेळा स्वतःची शांतता जपणं हेच सर्वात मोठं यश असतं. मित्रांनो, आयुष्यात घमंडी आणि अहंकारी लोक नेहमीच भेटतात. पण लक्षात ठेवा, त्यांच्यासारखं वागून आपण मोठे होत नाही. खरा मोठेपणा हा आपल्या स्वभावात, संयमात आणि समजूतदारपणात असतो. जर आपण शांत राहिलो, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आपल्या कामावरती लक्ष दिलं, तर घमंडी लोकांचा अहंकार आपोआप कमी होतो. म्हणूनच आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, घमंडी लोकांशी भांडून जिंकण्यापेक्षा स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांचा अहंकार आपोआप छोटा वाटू लागेल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा लोकांशी कसं वागायचं हे समजेल. धन्यवाद.